श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सर्वांचं अगदी खूप मनापासून स्वागत आहे आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व दत्त सेवेकरी आणि स्वामी महाराजांचे सेवेकरी यांना खरंच खूप हा व्हिडिओ मला दाखवण्यात खूप आनंद होतो आहे। कारण काल अचानकच गुरुवार होता, पण अचानकच दत्त महाराजांच्या मंदिराकडे माझं जाणं झालं। नेहमी एरवीही मी या मंदिरात जात असते, ज्या वेळेलाही मला असं वाटतं की मी जावं त्यावेळेला मी जात असते। पण काल अचानक योगायोग असा की माझ्या मुलीला मला पिकनिकला सोडायचं होतं आणि त्यावेळेलाच मला रस्त्यावरती म्हणजे जणू जसं काही महाराज म्हणत होते, तू ये लवकर, तू ये लवकर, अशाच प्रकारे काहीतरी ते दर्शन काल माझं घडलं तिथं। तर म्हटलं चला छोटासा एक व्हिडिओ का होईना, पण आपल्या सर्व दत्त भावेकरी, सर्व स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी यांच्या सगळ्यांसाठी आपण एक छान असा व्हिडिओ घेऊन येऊया। तर हाच जसा जमेल तसा मी व्हिडिओ बनवलेला आहे। खूप छान असं मंदिर आहे आमच्या इथं 4 नंबरमध्ये त्रिमूर्ती दत्त मंदिर म्हणून आहेत हे मंदिर। आणि इथं दर गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता महाआरती होत असते। खूप छान आणि खूप सुंदर असं मंदिर आहे। गेल्यानंतर मनाला एक मिळणारी जी शांतता असते आणि जी आपण शोधत असतो ती शांतता इथं मला गेल्यानंतर मला नेहमीच मिळत असते। आणि जर सकाळी सकाळी असं आपल्या दत्तप्रभूंचं जर दर्शन झालं तर किती म्हणजे काही सांगता येत नाही आहे, त्या गोष्टीचं वर्णनच नाही आहे माझ्याकडे। पण त्या दिवशी जाणं झालं माझं काल आणि हे मी छोटासा एक व्हिडिओ काढला तिथं। आता ह्या दत्त जयंतीच्या निमित्त सप्ताह असतो 3 दिवसाचा। आता येत्या 15 तारखेला तिथं भंडारासुद्धा आहे मोठ्या प्रमाणात। खूप म्हणजे भाविक येतात प्रसाद घेण्यासाठी। ज्यांना प्रसाद घ्यायचा आहे ते प्रसाद घेण्यासाठी येतात, ज्यांना दान करायचं आहे ते दान करण्यासाठीही बरेच मंडळी इथं येतात। काही गुप्तदानसुद्धा करून निघून जातात। म्हणजे दत्त महाराजांचे सेवेकरी म्हटले म्हणजे त्यांना एक असा वेगळाच रूप असतो दान करण्याचा। आणि दत्त जयंतीनिमित्त खरंच आपण दान करायलाच पाहिजे, थोडं का होईना पण करायला पाहिजे। आणि तशीच मला इथं मिळालेली होती रांगोळी काढण्याची सेवा, तर मी म्हटलं हा चान्स आपण गमवायचा नाही आहे। तर रांगोळी पण काढली आणि थोडाफार व्हिडिओही बनवला। म्हटलं चला काहीतरी का होईना पण एक छोटासा व्हिडिओ बनवूया आणि आपल्या सर्व सेवेकऱ्यांना तो दाखवूया। रोज संध्याकाळी इथं कीर्तनसुद्धा होतात 8 ते 10 वाजेला। 8 ते 10च्या दरम्यान संध्याकाळी इथं कीर्तन असतात। संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ असतो, म्हणजेच हरिनाम सप्ताह चालू आहे तो 3 दिवसाचा। तर संध्याकाळी खूप छान इथं पावली खेळतात छोटी मुलं, मोठी मंडळी, खूप छान असा कार्यक्रम असतो। हे बघा, ज्यांना दान करायचं असेल ते दानसुद्धा करू शकतात। रांगोळी नक्कीच कशी जमलेली आहे अवश्य सांगा मला कमेंट्समध्ये। रांगोळी काढण्याचा योगायोग खरंच खूप छान, मला म्हणजे माझ्या डोळ्यातच पाणी आलो की दत्त महाराजांना करायची असेल तर महाराज हर एक प्रकारे आपल्याकडून सेवा करून घेतात। आणि मी त्या सेवेला खूप मोठं काही याच्यासारखं मानलं की चला काही न म्हणता काकांनी मला म्हटलं बेटा आज तुला रांगोळी काढायची आहे, चल रांगोळी काढून दे थोडीफार। म्हटलं हो काका मी काढून देते। माझ्या मुलीला मी सोडून आली आणि इथं मी जशी जमेल तशी मी रांगोळी काढलेली आहे। हे बघा, हे तिथलं औदुंबराचं झाड आहे, अगदी रोडवरतीच येतं औदुंबराचं झाड। बरेच मंडळी इथं प्रदक्षिणाही घालायला येतात। बघा श्वान पण आलेला आहेत तिथं, श्वान रोजच असतात। दत्त महाराज जिथं आहे तिथं ते तर आहेच म्हणा। ह्या ताईंनी पण सगळ्यांनी इथं रांगोळ्या काढलेल्या होत्या वरती, मी खाली काढली होती रांगोळी। मंदिरातही गर्दी होती खूप, कारण थोड्या वेळाने तिथं भजनी मंडळ येणार होतं। कारण तिथं भजनी मंडळींची सेवा असते सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी ह्या 3 टायमामध्ये तिथं सेवा असते। दुपारच्या वेळेला म्हणजेच 12 साडेबाराच्या नंतर किंवा 12च्या आत तिथं वाचनसुद्धा असतं पारायणाचं। तर जशी ज्या भाविकांना जी सेवा जमते, जी सेवा ते करतात किंवा दत्त महाराज त्यांच्याकडून करून घेतात ती सेवा ते करण्यासाठी तिथं येत असतात। मी गेली 10 ते 15 वर्ष झाले ह्या मंदिरामध्ये मी जात असते। ज्याही दिवशी मला वेळ मिळाला, गुरुवार असो कोणताही दिवस असो, मागली 2 वर्ष तर मी सतत नेहमी रोज जायची, माझ्या मुलीला सोडायला जायची स्कूलमध्ये तेव्हा। पण आता काही कारणास्तव मी नाही जात, माझी मुलगी निघून जाते व्हॅनने, त्याच्यामुळे मला नाही जायला जमत। पण ज्या वेळेलाही मला आठवण आली की हा मी आज जायला पाहिजे, आठवण आपण काढणारे कोण, दत्त महाराजच आपली आठवण काढत असतात। आणि खरंच
खूप खूप म्हणजे असं पॉझिटिव्ह फिलिंग जी आहेत ना आपण म्हणतो ती खरंच इथं गेल्यानंतर मिळते. जसं आपण आपल्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाण्यासाठी उत्सुक असतो, त्याचप्रमाणे ह्या मंदिरात जाण्यासाठी ही उत्सुकता नेहमीच भाविकांची लागलेली असते. संध्याकाळच्या वेळेला तर खूप म्हणजे खूपच गर्दी असते, कारण दत्त संप्रदाय म्हटला म्हणजे तिथं बोलण्यासारखं काहीच नाही हो, सगळं काही आहे. तर ह्या मंदिरामध्ये छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे, कृष्णाची मूर्ती आहे आणि दत्त महाराजांच्या मूर्तीच्याच बाजूला इथं शिवलिंग पण आहेत. तर येणाऱ्या वर्षभरामध्ये जे काही सण असतात, काही वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या संस्कृतीनुसार, तर ते हर एक प्रकारे सण इथं साजरेही केले जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची इथं गर्दी ही असतेच असते. आता येत्या दत्त जयंतीनिमित्त जो काही दत्त महाराजांचा जन्मदिवस आणि तो जो काही कार्यक्रम होणार आहे तो मी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर सगळ्यांनी उत्तुंग प्रतिसाद त्याला द्यायचा आहे, सगळ्यांनी त्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं आहे. दत्त महाराजांची वर्षातून येणारा हा दत्त जयंतीचा जो सोहळा आहे तो आपल्याला खूप खूप छान प्रकारे आपल्याला पार पाडायचा आहे. घरी बसून सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे. छोटी मोठी का होईना पण आपली सेवा आपल्याला दत्त महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे. तर सगळ्यांनी आवर्जून आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळत राहील. आणि अशीच सेवा दत्त महाराजांनी माझ्याकडून करून घ्यावी आणि स्वामी महाराजांनी करून घ्यावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. खूप खूप धन्यवाद. जे काही भाविक मला खरंच कमेंट्समध्ये रिप्लाय देतात, काहीतरी विचारतात, त्या सर्वांना माझा खूप खूप मनापासून आभार. त्या सर्वांना श्री स्वामी समर्थ.